अतिशय खुश आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे लाख लाख आभार आहे. बळीराजा, शेतकरी, कष्टकरी आणि आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर, आमच्या लाडक्या देवा भाऊवर जो विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आहेत. जे जे काही देवेंद्रजींकडनं, महायुतीकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. सलग 3 टर्म सेंचुरी मारलेली आहे भाजपने. पहिल्यांदा मुख्यमंत्री, दुसऱ्या टर्म मध्ये उपमुख्यमंत्री, तिसऱ्या टर्म मध्ये कुठल्या पदावरती पाहायला आवडेल? बघा, असं आहे की कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आमच्या नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं. परंतु त्या ठिकाणी आमचं केंद्रीय नेतृत्व आहे आणि ते याच्याबद्दल नक्की विचार करतील. आमच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना आमचे नेते, प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब हे केंद्रीय नेतृत्वाकडे मांडतील आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या इच्छेचा त्या ठिकाणी आदर होईल आणि आमचा देवा भाऊ त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे त्या पद्धतीमध्ये त्या खुर्चीवर येतील असं माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना वाटतं. संजय राऊत बोलतात की हा निकाल महाराष्ट्र जनतेला मान्य नाही. अरे तुम्हाला कोण विचारतंय? तुम्ही कायम कारस्थानं केली, तुम्ही कायम वाईट चिंतत गेलात आणि आम्ही विकासाचं काम केलं, विकासाच्या गप्पा केल्या, विकासावरती बोललो, विकास केला. महायुती सरकारने 2.5 वर्षामध्ये जो विकास केला तो सगळ्या राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी केला. गोर गरिबापर्यंत आमच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी गेल्या. त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडी रोज सकाळी उठल्यावर आमच्या नेत्यांवरती गरळ ओकणारा सर्वज्ञानी संजय राऊत भोंगा 9 वाजेचा आता भंगारात गेलाय. त्याला तिथेही कोण विकत घेणार नाही ही परिस्थिती आहे. आणि प्रत्येक वेळेला कारस्थानं करणाऱ्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेने करारा थप्पड त्या ठिकाणी दिलेला आहे. हिंमत असेल तर बॅलेट पेपरवरती निवडणूक घेऊन दाखवा. मला हेच म्हणायचंय. लोकसभेमध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडी पुढे होती तेव्हा महायुतीच्या आमच्या सगळ्या नेत्यांनी दिलेला कौल मान्य केला. आमच्या काही चुका झाल्या असतील, आम्ही त्या सुधारल्या. ज्या दिवशी लोकसभेचा त्या ठिकाणी रिझल्ट लागला त्या दिवसापासून आम्ही कामाला लागलोय. आणि ही आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि त्या संविधानानुसार झालेल्या या लोकशाहीच्या निवडणुका. आणि आपण बघितलं की ज्या वेळेला जनता आपल्याला नाही मिळालं मत, आम्ही काम केलं आणि आज त्याचा रिझल्ट आम्हाला मिळाला. बाले किल्ले उद्ध्वस्त करायचं काम हे जनतेने केलंय. जनतेने मोदीजींना साथ दिली, जनतेने विकासाला साथ दिली, जनतेने देवेंद्रजींना साथ दिली, जनतेने महायुतीला साथ दिली. मी मागेही तुम्हाला बोलले होते, कदाचित तुम्हाला लक्षात नसेल, आज परत सांगते. जल्लोषाचं वातावरण आहे सगळ्या ठिकाणी. मी मागेही सांगितलेलं, आज परत सांगते. 10 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीस. माझ्यावरती सगळ्यांनी ट्रोल केलं, मला नाही त्या बोलले, पण आज परत एकदा जे मी बोलले तेच खरं झालं की 10 शरद पवार म्हणजे आमचा एकटा देवा भाऊ आहे, देवा भाऊ. आणि आज हे सिद्ध झालेलं आहे. मला एवढंच सांगायचंय, मला असंच सांगायचंय, कट कारस्थान आणि सुडाचं राजकारण महाराष्ट्राने कधी एक्सेप्ट केलं नाही. विकासाचं राजकारण, मोदीजींना साथ, देवेंद्रजींना साथ. आणि आज महाराष्ट्राने दाखवून दिलं लँडस्लाईड विक्ट्री ही त्या ठिकाणी भारतीय जनता